सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेक अनैतिक कामं सुरू आहेत. झाराप रेल्वे स्थानकातून कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून खनिज माहितीची राजरोसपणे वाहतूक होते. तसंच बांधकाम विभागात खोट्या सह्या करून बिलं काढली जात आहेत. त्यामुळे येत्या काळात प्रशासनाच्या विरोधात आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ, असा इशारा माजी आमदार तथा ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी दिलाय. पाहूयात. आपण बघितलं असाल की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज प्रशासनाचं कुठल्याही गोष्टीकडे लक्ष नाही आणि प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांनी वारंवार ते अधिकाऱ्यांनी सुद्धा खाजगी जाहीरपणे सुद्धा बोलून दाखवलेलं आहे. आज झाराप रेल्वे स्टेशनमध्ये जे मायनिंग झाराप रेल्वे स्टेशनकडनं जे पास होतं किंवा जे दुसरीकडे पाठवलं जातं ते ज्या ठिकाणी मंजुरी आहे त्या ठिकाणी न जाता वेगवेगळ्या भागातले जिथे मंजुरी नाही तिथलं चोरीचं आयर्न वर्क घेऊन जे कोट्यवधी रुपये किमतीचं आहे, जवळजवळ जे आतापर्यंत ह्याच्यात गेलं ते 15 ते 20 कोटी रुपये किमतीचं आयर्न वर्क आहे आणि याची खुलेआम लूट होते. आणि या खुलेआम लुटीकडे प्रशासन आणि प्रशासनाला दबाव ठेवणारे राज्यकर्ते जबाबदार आहेत. आणि आम्ही काल पर्यावरण प्रेमीच्या भेटलो आणि या संदर्भात आम्ही विविध स्तरावर हे करणार आहोत आणि विविध स्तरावर आम्ही आंदोलन करणार आहोत. जिल्ह्यामध्ये जी कामं झाली नाहीत त्या कामाचं बिलं करून जे अधिकारी ऐकत नाही होते त्यांना धमकावून आणि जे अधिकारी धमकावून ऐकले नाही त्यांच्या खोट्या सह्या करून कोट्यवधी रुपयाची बिलं काढलेली आहेत. या संदर्भात सगळ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी चांगली भूमिका घेतलेली आहे, परंतु त्यांच्यावर पण आता पुढे दबाव येईल आणि म्हणून आम्ही पण या जे काही खोटं केलंय काम त्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत.